कधीही कसल्याही स्थितीत कोणत्याही लेकरानं आपल्या आईवडिलांची सेवा किंवा आईवडिलांची दुरावस्था कधी होऊ द्यायची नाही. कधीही आपल्यामुळे आईवडिलांना अवमान सहन करावा लागेल असं लेकरानं कधी जगायचं नाही, असं वागायचं नाही. किंवा आईवडील परिवारामध्ये आज पाहिलं तर म्हातारे व्यक्ती, म्हाताऱ्या माणसालाच आम्ही कंटाळून जातो. पण आम्ही कंटाळायचं का? जेव्हा आम्ही लहान होतो, आम्हाला लहानचं मोठं त्यांनी केलं, मग आमची जबाबदारी आहे त्यांच्या म्हातारपणात आम्ही त्यांचा सांभाळ करावा. मग आम्ही आमच्या कर्तव्याला का मुकतो? आमच्या कर्तव्यापासून आम्ही लांब का पळतो? आम्हाला लहानचं मोठं त्यांनी केलं, जन्माला त्यांनी घातलं. मग उतारवयात म्हातारपणात जेव्हा आमची गरज त्यांना असते तेव्हा आम्ही त्यांची साथ देत नाहीत, तुमचं अजिबात सांगत नाही. पण खऱ्या अर्थानं जागोजागी वेळोवेळा ही परिस्थिती पाहायला मिळते. म्हातारे आईवडील कुठेतरी कष्टात असतात, त्रासात असतात. आणि काही निर्दयी आमचीच मुलं असतात. पहा, शेतकरी वर्गामध्ये थोडं प्रमाण कमी आहे, पण तरीसुद्धा ज्या लेकरांना आईवडिलांनी जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, ज्यांच्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट केलं, तीच लेकरं म्हातारपणी आईवडिलांना त्रासदायक ठरतात.